मोबाईलचं सत्य. एकदा एका घरात अथर्व नावाचा एक लहान मुलगा होता. अथर्वचा दिवस सुरू व्हायचा तो मोबाईलच्या स्क्रीनने आणि संपायचा तो त्याच स्क्रीनने. तो सतत मोबाईल पाहत, त्यात गेम खेळत किंवा व्हिडिओ बघत बसायचा. बाहेरची हिरवळ, पक्ष्यांचा किलबिलाट आणि उन्हाची मजा त्याला माहीतच नव्हती. एक दुपारी अथर्वची आई मिसेस देशमुख स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि पाहिलं तर अथर्व अजूनही सोफ्यावर पडून मोबाईलमध्ये डोळे खुपसून बसलेला. आई प्रेमळपणे म्हणाली, "अरे अथर्व, जरा बाहेर खेळून ये. ऊन कमी झालंय आणि हवा छान आहे." अथर्वने मोबाईलवरून मान न काढता उत्तर दिलं, "आई, सगळं मोबाईलमध्ये आहे. खेळ, मित्र, जग. मला बाहेर कशाची गरज नाही." आईला मुलाच्या या उत्तराचं हसू आलं, पण तिने काही न बोलता हसत हसत त्याच्या हातातून मोबाईल घेतला. अथर्वला काही कळायच्या आत तिने तो मोबाईल हळूच कपाटात ठेवून दिला आणि कपाटाचा दरवाजा बंद केला. मोबाईल हातातून गेल्यामुळे आणि कपाटात बंद झालेला बघून अथर्व घाबरला आणि ओरडला, "आई, अगं माझं जग, तू माझं जग बंद केलंस." आईने त्याला शांतपणे जवळ घेतलं आणि त्याचा हात पकडला. "चल माझ्या राजा, मी तुला खरं जग दाखवते," असं म्हणून ती त्याला घराबाहेर घेऊन गेली. बाहेर सोसायटीच्या आवारात खूप मुलं क्रिकेट खेळत होती. काही जण लपाछपी खेळत होती. आईने त्याला एका मित्राजवळ सोडलं. सुरुवातीला अथर्व थोडा संकोचला, पण लगेच तो त्या मुलांमध्ये मिसळून गेला. तो धावला, पडला आणि पुन्हा उठला. त्याने मित्रांसोबत खो खो खेळला, खूप गप्पा मारल्या आणि मनसोक्त हसला. संध्याकाळ झाली आणि अथर्व धावत घरात आला. त्याच्या चेहऱ्यावर माती लागली होती, पण त्याचे डोळे आनंदाने चमकत होते. आईने विचारलं, "कसं वाटलं बाहेर?" अथर्व आईला मिठी मारून म्हणाला, "आई, खरं जग वायफाय शिवायचं आहे." आईने समाधानाने हसून त्याच्या केसांना हात फिरवला. तात्पर्य: मेसेज मोबाईल पहा, पण आयुष्य जगा.